नमस्कार मंडळी, मी आचल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे शेपूची भाजी आणि ही भाजी मी रात्रच आणलेली होती म्हणून अशी झालेली आहे। तर मी आता ही शेपूची भाजी निवडून घेत आहे। आणि जर तुम्हाला माहित नसेल तर माझा आणखीन एक YouTube चॅनल आहे आचल रेसिपीज, तर त्या चॅनलवर मी या भाजीची फुल रेसिपी अपलोड करणार आहे। तर शेपूची भाजी फायनली कापून घेतलेली आहे, बघू शकता छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर तांदूळ साफ करून घेतली आणि भात मांडून घेत आहे। आणि आज मी पोळ्या नाही करणार आहे कारण आज माझा उपवास आहे, त्यामुळे मी भात आणि भाजीच बनवणार आहे। आणि इकडे बघू शकता मी ही रेसिपीची तयारी केलेली आहे। या प्रकारे मी पूर्ण सेट करून ठेवते आणि त्यानंतरच रेसिपी बनवते। बघू शकता तुम्ही माझं सेटअप। फायनली पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि इकडे बनवलेली आहे भात, त्याबरोबरच शेपूची भाजी बनवलेली आहे आणि इकडे बनवलेली आहे उपमा आशूच्या टिफिनसाठी। आशूला हाच या प्रकारे गिल्ला गिल्ला उपमा आवडते म्हणून मी अशीच बनवते। आणि त्यानंतर आता मी इथे आशूची तयारी करून देत आहे। आशूला शाळेत पाठवायचं आहे। आशू प्ले ग्रुपला आहे आणि आज सोमवार आहे आणि 2 दिवस सुट्ट्या होत्या, शनिवार आणि रविवार, म्हणून ती शाळेत जायला नखरे करत आहे। तर फायनली मी तिची तयारी करूनच दिली आणि तिला शाळेत पाठवली। ती नाही नाही म्हणत होती तरी पण तिला मी शाळेत पाठवली आहे, कारण आज नाही जाणार तर उद्या पुन्हा ती तशीच नखरे करणार, म्हणून मी तिला शाळेत पाठवून दिलेली आहे। आता आशू बाय करत आहे आणि फायनली आशू शाळेत गेलेली आहे। त्यानंतर आता माझे पण खूप सारे काम करायचे बाकी आहेत। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।